आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर व गुरुजन वर्ग, उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद दिवसाचे स्मरण करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणजेच भारत छोडो आंदोलनाचा प्रारंभ झालेला दिवस. हा दिवस केवळ इतिहासातील एक तारीख नाही, तर गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा, स्वाभिमान जागवण्याचा आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा महान संकल्प आहे. भारतावर जवळपास 200 वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले. त्यांनी भारताची आर्थिक लूट केली, उद्योगधंदे उद्ध्वस्त केले, शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या देशात दुय्यम दर्जाची वागणूक दिली. पण भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत कधीच विझली नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात 9 ऑगस्ट 1942 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. या दिवशी संपूर्ण भारतात भारत छोडो क्विट इंडिया मूव्हमेंट या ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हे आंदोलन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात व्यापक, सर्वसमावेशक आणि निर्णायक आंदोलन ठरले. महात्मा गांधी यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर, आताचे ऑगस्ट क्रांती मैदान, करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र देत ब्रिटिशांना भारत सोडण्याचे आवाहन केले. या आंदोलनाने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रखर जाणीव निर्माण केली आणि ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून टाकला. ऑगस्ट क्रांती अचानक घडलेली घटना नव्हती. अनेक वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून तिचा जन्म झाला. 1757च्या प्लासीच्या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे ब्रिटिश सरकारने भारतावर थेट राज्य केले. भारतीय जनतेवर अन्यायकारक कर लादले गेले. भारतीय उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले आणि देशाची आर्थिक लूट सुरू झाली. 1857चा स्वातंत्र्य संग्राम हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला मोठा उठाव होता. जरी तो अपयशी ठरला तरी त्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, 1885 बंगालची फाळणीविरोधी चळवळ, लोकमान्य टिळकांचे स्वराज्य आंदोलन, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन अशा अनेक टप्प्यांतून स्वातंत्र्य लढा पुढे गेला. 1939मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना न विचारता भारताला या युद्धात सहभागी केले. भारतीय नेत्यांनी याला तीव्र विरोध केला. काँग्रेसचे मत स्पष्ट होते की भारत स्वतंत्र नसताना भारतीयांनी ब्रिटिशांसाठी युद्धात सहभागी होणे योग्य नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात क्रिप्स मिशन हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 1942मध्ये दुसरे महायुद्ध सुरू असताना ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेचे सहकार्य मिळवण्यासाठी आणि भारतातील राजकीय पेच प्रसंग सोडवण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात पाठवले. या शिष्टमंडळाला क्रिप्स मिशन असे म्हटले जाते. जरी हे मिशन भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने एक प्रयत्न होता, तरी त्यातील प्रस्ताव भारतीयांच्या अपेक्षांपेक्षा खूपच अपुरे होते. यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि इतर राजकीय पक्षांनी हे प्रस्ताव नाकारले. या अपयशामुळे भारतीय जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्यातूनच काही महिन्यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन उभे राहिले. सप्टेंबर 1939मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि भारतालाही कोणतीही पूर्वसंमती न घेता युद्धात सहभागी केले. भारतीय नेत्यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यांचे म्हणणे स्पष्ट होते: भारत स्वतंत्र नसताना ब्रिटनसाठी युद्ध का लढावे. 1941-42मध्ये जपानने आग्नेय आशियातील अनेक प्रदेश जिंकले. सिंगापूर आणि बर्मा, म्यानमार पडल्याने भारतावरही आक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला. ब्रिटनला भारतातील सैनिक, उद्योग, मनुष्यबळ आणि संसाधनाची अत्यंत गरज होती. त्यामुळे भारतीय नेत्यांचे सहकार्य मिळवणे आवश्यक बनले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट आणि इतर मित्र राष्ट्रांनी ब्रिटनवर दबाव टाकला
की लोकशाहीच्या रक्षणासाठी युद्ध लढत असताना भारताला राजकीय अधिकार नाकारणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारतात एक विशेष प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला. सर स्टेफोर्ड क्रिप्स हे ब्रिटनमधील लेबर पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील आणि युद्ध मंत्रिमंडळाचे सदस्य होते. ते भारताबाबत तुलनेने उदारमतवादी म्हणून ओळखले जात. मार्च 1942 त्यांना भारतात पाठवण्यात आले. क्रिप्स मिशनची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. भारतीय नेत्यांचे युद्धासाठी सहकार्य मिळवणे, भारतातील राजकीय मतभेद कमी करणे, युद्धानंतर भारताच्या राज्यघटनेची रूपरेषा निश्चित करण्याचे आश्वासन देणे, ब्रिटिश साम्राज्याशी भारताचे संबंध भविष्यात कसे असतील याबाबत प्रस्ताव मांडणे, युद्ध संपल्यानंतर भारताला डॉमिनियन स्टेटस देण्याचे आश्वासन देण्यात आले. याचा अर्थ भारताला अंतर्गत स्वायत्ता मिळाली असती, मात्र ब्रिटिश राष्ट्रकुलाशी संबंध कायम राहिले असते. युद्धानंतर भारतीय प्रतिनिधींमार्फत संविधान सभा स्थापन करण्यात येईल. ही सभा भारताचे नवीन संविधान तयार करेल. ब्रिटिश भारतातील कोणत्याही प्रांताला नवीन भारतीय संघराज्यात सहभागी न होण्याचा पर्याय देण्यात आला. याच तरतुदीमुळे पुढे भारताच्या फाळणीच्या शक्यतेला अप्रत्यक्ष चालना मिळाल्याची टीका झाली. देशी संस्थानांना, प्रिन्सली स्टेट्स नव्या संविधान सभेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली, मात्र त्यांच्यावर सक्ती नव्हती. युद्धकाळात संरक्षण, लष्कर आणि महत्त्वाचे निर्णय ब्रिटिश सरकारकडेच राहणार होते. भारतीयांना संरक्षणविषयक पूर्ण अधिकार देण्यास ब्रिटिश सरकार तयार नव्हते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अनेक कारणांमुळे हे प्रस्ताव फेटाळले. तात्काळ स्वातंत्र्याचा उल्लेख नव्हता. संरक्षण ब्रिटिशांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. डॉमिनियन दर्जा अपुरा वाटत होता. काँग्रेसची मागणी पूर्ण स्वातंत्र्याची होती. प्रांतांना वेगळे होण्याचा अधिकार दिल्याने राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येईल अशी भीती होती. महात्मा गांधी यांनी या प्रस्तावावर टीका करत प्रसिद्ध शब्दात म्हटले, ही भविष्यात वटवता येईल अशी पुढील तारखेची धनादेशाची पावती आहे. महम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगलाही हे प्रस्ताव मान्य नव्हते. त्यांची प्रमुख मागणी स्वतंत्र पाकिस्तानची होती. क्रिप्स मिशनने पाकिस्तानची स्पष्ट हमी दिली नव्हती, त्यामुळे लीगनेही प्रस्ताव फेटाळले. हिंदू महासभा, काही प्रांतीय पक्ष आणि इतर संघटनांनाही प्रस्ताव समाधानकारक वाटले नाहीत. त्यामुळे क्रिप्स मिशनला व्यापक राजकीय पाठिंबा मिळाला नाही. क्रिप्स मिशन अपयशी होण्यामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे होती. तात्काळ सत्ता हस्तांतरणाचा अभाव, ब्रिटिश सरकारची पूर्ण स्वातंत्र्य देण्याची अनिच्छा, काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील मतभेद, प्रांतांना वेगळे होण्याची तरतूद, संरक्षण ब्रिटिशांकडे ठेवण्याचा आग्रह, भारतीय जनतेचा ब्रिटिश आश्वासनांवरील कमी झालेला विश्वास. क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध निर्णायक संघर्षाचा मार्ग स्वीकारला. त्यातून 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो ठराव मंजूर झाला आणि 9 ऑगस्टपासून देशव्यापी आंदोलन सुरू झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही ब्रिटिश सरकारवर टीका झाली की ते लोकशाहीचे समर्थन करत असताना भारताला स्वराज्य देण्यास टाळाटाळ करत आहे. क्रिप्स मिशन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे पण अपयशी राजकीय प्रयत्न होते. ब्रिटिश सरकारने भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी काही आश्वासने दिली, परंतु ती तात्काळ आणि समाधानकारक नव्हती. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि इतर पक्षांनी हे प्रस्ताव नाकारले. या अपयशामुळे भारतीय जनतेचा ब्रिटिश सत्तेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आणि भारत छोडो आंदोलन या निर्णायक जन आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे क्रिप्स मिशनचे ऐतिहासिक महत्त्व त्याच्या यशात नसून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक टप्प्यांकडे नेण्यात आहे. क्रिप्स मिशनच्या अपयशाने एक गोष्ट स्पष्ट झाली, ब्रिटिश सरकार स्वेच्छेने भारताला स्वातंत्र्य देणार नाही. आता निर्णायक संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आणि मग इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला दिवस उजाडला. 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधी यांनी ऐतिहासिक भाषण केले. त्यांनी भारतीय जनतेला एकच मंत्र दिला, करा किंवा मरा. हा केवळ घोष नव्हता, तो
भारताच्या स्वातंत्र्याचा महामंत्र होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट 1942 पहाटेच गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांना अटक करण्यात आली. ब्रिटिशांना वाटले नेतृत्व तुरुंगात गेले म्हणजे आंदोलन थांबेल, पण झाले उलटेच. संपूर्ण भारत पेटून उठला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, शेतकरी लढ्यात सामील झाले, कामगारांनी संप पुकारला, महिलांनी नेतृत्व स्वीकारले आणि युवकांनी भूमिगत राहून स्वातंत्र्याची मशाल जिवंत ठेवली. अरुणा आसफ अली यांनी तिरंगा फडकावला. उषा मेहता यांनी गुप्त काँग्रेस रेडिओ सुरू करून स्वातंत्र्याचा आवाज देशभर पोहोचवला. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांसारख्या क्रांतिकारकांनी भूमिगत राहून आंदोलनाला दिशा दिली. महाराष्ट्राचाही या आंदोलनात सिंहाचा वाटा होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन झाले. विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागात विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य जनतेने ब्रिटिश सत्तेला धैर्याने आव्हान दिले. ब्रिटिशांनी या आंदोलनाचे दमन करण्यासाठी गोळीबार, लाठीमार, अटकसत्र आणि अत्याचारांचा अवलंब केला. हजारो स्वातंत्र्य सैनिक तुरुंगात गेले. अनेकांनी प्राणांची आहुती दिली, पण स्वातंत्र्याची ज्वाला विझू दिली नाही. ऑगस्ट क्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ नेत्यांचा लढा नव्हता, तो जनतेचा लढा होता. गावागावातून, शहराशहरातून, जाती धर्म पंथांच्या पलीकडे जाऊन भारतीय एकत्र उभे राहिले. या आंदोलनाने ब्रिटिशांना स्पष्ट संदेश दिला, भारत आता गुलाम राहणार नाही. याच जनशक्तीवर बळावर अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे बोलतो, शिकतो, मतदान करतो, आपल्या विचारांची अभिव्यक्ती करतो. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याची, सुखाची आणि प्राणांची आहुती दिली आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, आपण त्या बलिदानाचे ऋण कसे फेडणार? आज आपल्या देशासमोर केवळ स्वातंत्र्य जपण्याचेच नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचेही मोठे आव्हान आहे. विकासाचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतो. आज श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत असल्याची भावना समाजात निर्माण होत असेल, तर ही वाढती दरी कमी करण्यासाठी शासन, समाज आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या भवितव्याचा पाया जर कुठे घातला जात असेल तर तो शिक्षणात घातला जातो. परंतु आज शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. नीट परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत आहे. ही केवळ एका विद्यार्थ्यांची हानी नाही, तर देशाच्या गुणवत्तापूर्ण भवितव्याची हानी आहे. शिक्षण आणि आरोग्य या कोणत्याही प्रगत राष्ट्राच्या 2 मजबूत आधारशिला असतात. जर याच 2 क्षेत्रांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही तर देशाचा विकास अपूर्ण राहतो. प्रत्येक मुलाला दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण, तसेच प्रत्येक नागरिकाला सुलभ आरोग्यसेवा मिळणे ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलासाठी चांगले शिक्षण परवडेल अशी व्यवस्था निर्माण करणे ही शासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. शिक्षणावर खर्च हा खर्च नसतो, ती राष्ट्राच्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. म्हणून आपण अशी व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करूया, जिथे पेपर फुटीला जागा नसेल, गुणवत्तेला न्याय मिळेल, सरकारी शाळा सक्षम होतील, खाजगी संस्थाही सामाजिक उत्तरदायित्वाने कार्य करतील आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल. कारण जे राष्ट्र आपल्या विद्यार्थ्याचे भविष्य सुरक्षित ठेवते, तेच राष्ट्र जगाचे भविष्य घडवण्याची ताकद ठेवते. आपण देशभक्ती केवळ घोषणात नाही, तर आपल्या कृतीत दाखवली पाहिजे. संविधानाचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे, सामाजिक सलोखा राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे,
शिक्षण, विज्ञान, संशोधन आणि प्रामाणिक परिश्रमातून भारताला विकसित राष्ट्र बनविणे हीच आजच्या पिढीची खरी देशसेवा आहे. चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण असा संकल्प करूया. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा मान राखू, संविधानाचा सन्मान करू, राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देऊ आणि समृद्ध, सक्षम, आत्मनिर्भर व एकात्म भारत घडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करू. याच प्रेरणादायी विचारांसह माझे मनोगत समाप्त करते. वंदे मातरम. भारत माता की जय.